नमस्कार नमस्कार नमस्कार. ठीक आहे, आता आपण मॅथमॅटिकल लॉजिकच्या पुढच्या लेक्चरमध्ये प्रवेश करत आहोत. आता नवीन नवीन आपण एक्झाम्पल सॉल्व करत आहोत. बाळांनो, आता हे जे बोर्डवर जे तुम्हाला दिसत आहे, मी जे लिहिलेलं आहे, हे काय आहे? बऱ्याच मुलांना क्वेश्चन पडला असेल की सर काय आज काय नवीन शिकायचं. पहिली गोष्ट, तो इंटरेस्ट आतून येऊ द्या की आज काहीतरी नवीन शिकायचंय. जोश असला पाहिजे यार, जोश. ठीक आहे ना. असं वाटलं पाहिजे की आज काहीतरी मोठा कांड होणार आहे, आज आपण मॅथ्स मध्ये मोठा काहीतरी कांड करणार आहे, एकदम खतरनाक नवीन कन्सेप्ट शिकणार आहे. ठीक आहे. नवीन, रोज नवीन पहाट, रोज नवीन दिवस बाळांनो. ठीक आहे, चला आता लक्षात घ्या. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये बाळांनो, जे तुमचे ब्रॅकेट्स असतात ना, त्यांना काय म्हणतात माहिती का लाडाने? त्यांना म्हणतात पॅरेंथेसिस. ओहो, पॅरेंथेसिस म्हणतात बाळांनो. पॅरेंथेसिस म्हणजे काय? त्या ब्रॅकेटला फक्त पॅरेंथेसिस म्हणतात. सर म्हणजे काय, आम्हाला कळालं नाही. काही नाही कळण्यासारखं याच्यामध्ये. एक गोष्ट आहे, एक थेरोटिकल पॉइंट आहे जो लक्षात ठेवायचा आहे. कोणता? की ब्रॅकेट दिसले की त्याला काय म्हणायचं? पॅरेंथेसिस. हा, पॅरेंथेसिस. तो बघ, पॅरेंथेसिस. सेम, खतम, सिंपल. बाकी काही करायचं नाहीये बाळांनो. ब्रॅकेट तुम्हाला दाखवलेत, पुढे एक्झाम्पल मध्ये अजून ब्रॅकेट्सच ब्रॅकेट्स आहेत. ठीक आहे, आयुष्यात ब्रॅकेट्सच ब्रॅकेट्स बघू आपण. जरा 2 मिनिटं थांबा. चला. ओहो, डेंजर. बाळांनो, आजचा जो एक्सरसाइज आपण सॉल्व करणार आहे ना, तो एक्सरसाइज एकदम विचित्र आहे. तुम्ही मला सर काय विचित्र? हो, मी लिटरली सांगतो, मी वॉर्निंग देतो बरं का आता, की आजचा जो आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहे ना, कंप्लीट फोकस पाहिजे. सर कंप्लीट फोकस म्हणजे काय? एक मेणबत्ती तुम्ही घरात लावू शकता. ठीक आहे, त्याच्याकडे एक टक बघा, 5 मिनिट. इकडे तिकडे असं बघू नका, फक्त त्या मेणबत्तीकडे बघा. आणि तो फोकस आल्यानंतर हे लेक्चर बघायला सुरुवात करा. मेणबत्ती विझवून टाका. ठीक आहे. सो आता लक्षात घ्या बाळांनो, आता इथून पुढे फोकस जर हल्ला ना, कामच झालं. आता इथून आपल्याला एकदम खतरनाक काहीतरी गोष्टी शिकायची, बिकॉज हा एक्सरसाइज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बाळांनो, आणि सगळ्यात लेंदी पण आहे, आणि बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट पण आहे. ठीक आहे, याच्यावर कसे क्वेश्चन्स येतात, काय करतात, आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे. बेसिकली आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचा आहे. ठीक आहे, हा दिसतोय का तुम्हाला? हा ट्रूथ टेबल याचा बनवायचा आहे. तर ट्रूथ टेबल आता कसा बनवायचा आहे? ठीक आहे, या स्टेटमेंट्सचा. त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं लॉजिक शिकवणार आहे. फक्त आणि फक्त मला हवाय तुमचा फोकस. ठीक आहे, फोकस असू द्या, बाकी काही गरजेचं नाहीये. लक्ष द्या आता. याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट आपल्याला हुडकायचे. सर सिंपल स्टेटमेंट काय असतात? आठवा जुने लेक्चर, जुने दिवस. ठीक आहे ना. यामध्ये सिंपल स्टेटमेंट आहे बाळांनो, पी आणि क्यू. दुसरं काय दिसतंय का बाळांनो? बाळांनो, पी आहे, क्यू आहे. अजून काही दिसतंय का? काहीच नाही दिसत सर, काहीच नाही आहे आम्हाला दिसत. माँ, मुझे कुछ नहीं दिखाई दे रहा है. माँ, मुझे कुछ नहीं दिखाई दे रहा है. ठीक आहे, सेम. पी आणि क्यू दोनच सिंपल स्टेटमेंट आहेत बाळांनो. सो मला सांगा, पी आणि क्यू. मग मी आता इथे काय करणार? पी चा टेबल बनवणार. ठीक आहे, पी चा टेबल कसा बनवणार मी? पी चा टेबल बनवण्यासाठी आता तुम्ही आठवा ते दिवस ज्यावेळेस आपण ट्रूथ व्हॅल्यू बनवायचो पी क्यू च्या रूपामध्ये. ठीक आहे ना. तर पी चा ट्रूथ टेबल असा बनवणार मी, डबल टी डबल एफ. ठीक आहे ना. आणि क्यू म्हणजे टी एफ 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 टी. एक्झॅक्टली. ठीक आहे ना. पी म्हणजे काय? डबल टी डबल एफ. ठीक आहे. आणि क्यू म्हणजे काय? टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ठीक आहे. आता बाळांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये दुसरा कोणता स्टेटमेंट दिसतंय का? आर वगैरे बघा बरं एकदा. नाही दिसत सर, काहीच नाही दिसत. मला फक्त पी दिसतंय, क्यू दिसतंय. ओके, डन. आता काय करायचं? त्यानंतर निगेशन वाला हा जो पार्ट आहे ना, त्याचा पण एक टेबल बनवायचा. म्हणजे काय सर? आता निगेशन वाला जो पार्ट आहे त्याचा आपण एक टेबल बनवायचा. सिंपल. निगेशन कोण आहे? पी आहे. ठीक आहे, निगेशन पी, निगेशन पी. आता निगेशन पी काय होणार बाळांनो? तुम्ही मला सांगा. टीचं काय होणार? निगेशन फॉल्स. या टीचं काय होणार बाळांनो? फॉल्स. या फॉल्सचं काय होणार? टी. या फॉल्सचं काय होणार? टी. सिंपल, सिंपल गोष्ट आहे बाळांनो.
निगेशन काय होणार तुम्हाला कळतंय का? निगेशन म्हणजे मी काय केलं, निगेटिव्ह केलं. टीला काय केलं आपण, ऑब्व्हियसली त्याचा टेबल बघितला होता. निगेशन मध्ये काय होतं, टीचं एफ होतं, एफचं टी होतं, संपला विषय. इथे पण आपण तेच केलंय की टीचं एफ केलं, एफचं टी केलं. ठीक आहे, आता बाळांनो पी झाला, निगेशन पी आहे आपल्याकडे, क्यू पण आहे आपल्याकडे. बघा क्यू आहे माझ्याकडे, निगेशन पी आहे माझ्याकडे. ठीक आहे ना, आणि पी पण आहे माझ्याकडे. आता यानंतर काय करायचं माहिती का, डायरेक्टली मेन जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ना तो शोधायचा. सर मेन कनेक्टिव्ह कोणता? दोन स्टेटमेंटला, मेजर स्टेटमेंटला जोडणारा कनेक्टिव्ह बघायचा. ठीक आहे ना. आता इथे बघा, इथे ही आणि हे स्टेटमेंट, ठीक आहे, या दोघांना जोडणारा कनेक्टिव्ह ही गोष्ट आहे, राईट. आता आपण काय करायचं माहिती का, लॉजिकली बाळांनो विचार करा, या साइडची गोष्ट आपल्याकडे रेडी आहे का? रेडी आहे सर, पीचा टेबल रेडी आहे. ठीक आहे, या साइड मध्ये निगेशन पी आहे का? आहे सर. मध्ये ऑर आहे आणि क्यू आहे. मग आता आपण काय करायचं, एका एका गोष्टीला ऍट अ टाइम टेबल बनवायचं. आता मी काय करणार, या निगेशन पी ऑर क्यू चा एक सेपरेट टेबल बनवणार. ठीक आहे, निगेशन पी ऑर क्यू चा एक सेपरेट टेबल बनवणार. सर निगेशन पी तुमच्याकडे आहे? आहे. इथे लक्ष द्या. आता बाळांनो बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं, प्लीज लक्ष द्या बाळांनो, प्लीज, जोक नाहीये हा. निगेशन पी आणि व्ही म्हणजे काय? ऑर. बाळांनो ऑरला आपण काय पुट करतो रे? बाळांनो आपण ऑरला काय समजतो? ऑरला बाळांनो आपण समजतो प्लस. ठीक आहे, आणि अँडला बाळांनो आपण काय समजतो? मल्टिप्लिकेशन. आणि मी तुम्हाला सांगितलं, याच्या आधीच्या सगळ्या लेक्चर मध्ये सांगितलंय बाळांनो, टी ला आपण 1 कन्सिडर करतो, एफ ला आपण 0 कन्सिडर करतो. बाळांनो तेच लॉजिक यूज करणार आहे आता मी, तेच लॉजिक. बाळांनो मला सांगा, याला जर मी 0 कन्सिडर केला, याला मी 1 कन्सिडर केला, आणि मध्ये आहे ऑर, ऑरला मी प्लस कन्सिडर करतोय. सो बाळांनो याचा आन्सर काय येणार? सर 1 येणार. 1 म्हणजेच काय आपण कन्सिडर करतो? टी कन्सिडर करतो बाळांनो. ठीक आहे, गुड. बाळांनो याला 0 कन्सिडर करतो, याला पण 0 कन्सिडर करतो. 0 अधिक 0 काय येतो बाळांनो? कारण की ऑर म्हणजे प्लस आहे ना, ऍडिशन आहे ना. अरे मी काय करतोय कळतंय का नालायकांनो? इथे निगेशन पी ची व्हॅल्यू जी पण काय आहे, जर ती एफ असेल तर त्याला मी 0 पुट करतोय. जर क्यू असेल, क्यू ची व्हॅल्यू टी असेल तर त्या टी ला मी 1 पुट करतोय. सर निगेशन पी ची व्हॅल्यू जर समजा एफ असेल तर 0, टी असेल तर 1, हे तुम्ही करताय. आणि मध्ये जे ऑरचं असं चिन्ह आहे ना, त्या ऑरच्या चिन्हामध्ये मी ऍड करतोय सिंघम. ठीक आहे, सो लक्ष द्या. आता इथे 1, याला पण 1. सर ऑर म्हणजे ऍडिशन, 1 + 1 2. सर 2 कशाला म्हणताय तुम्ही? 2 कशाला म्हणणार? अरे नालायकांनो मी सांगितलं होतं तुम्हाला, लॉजिक मध्ये एकच कन्सिडर करायचा. 1 अधिक 100 1. सो याला 1 कन्सिडर करणार, सो टी. सर याला 0 + 0 तू मेरा हिरो एफ. ठीक आहे, आता इथं 0 आहे, इथं 1 आहे, मध्ये काय ऍडिशन आहे, मध्ये काय ऍडिशन आहे बाळांनो. सो या दोघांचं काय होणार? या दोघांचं होणार बेरीज. आणि ती बेरीज काय सांगणार आपल्याला? टी सांगणार. झेपताय का मी काय बोलतोय ते? टी एफ टी टी हा टेबल बनणार. सर फायनल आन्सर आलं नाही नालायकांनो? का नाही आलं? कारण की फायनल टेबल अजून यायचं बाकी आहे. सर फायनल टेबल कोणता असणार? बाळांनो लक्ष द्या, इथं लक्ष द्या की इथे आपल्याला काढायचं कशाची आहे. लक्ष द्या, इथे बघा, या गोष्टी आपल्याकडे रेडी आहेत. आता याची व्हॅल्यू आपल्याकडे रेडी आहे, मध्ये आहे इम्प्लाइजचं चिन्ह. ठीक आहे, आठवा ते दिवस, जुने दिवस. आता बाळांनो आता याच्यामध्ये लिटरली सांगतो तुम्हाला, ट्रूथ टेबल सगळ्या गोष्टींचे का उपयोगात पडतात. बाळांनो लक्ष द्या, मी तुम्हाला ज्यावेळेस त्या व्हीचं सांगितलं ना, ऑरचं, त्याच्यामध्ये ऍडिशन होतं. टी ला आपण 1 कन्सिडर करायचो, एफ ला 0 कन्सिडर करायचो, त्याची बेरीज करायचो आणि लगेच लॉजिक आपल्याला लॉजिकली आन्सर यायचं. मल्टिप्लिकेशनला पण आपण काय त्यात डोकं लावलं नाही, बिकॉज 1 × 0 0, आपल्याला ते 1 तेच लॉजिक, मल्टिप्लिकेशन फक्त आपण मानलं. अँडला बाळांनो ज्यावेळेस इम्प्लिकेशन होतं ना, त्यावेळेस आहे ना, एक गोष्ट मी तुम्हाला जीव तोडून तोडून सांगितली होती. ठीक आहे सर, कोणती सांगितली होती? मी तुम्हाला बोललो होतो बाळांनो की टी असेल,
या साईडला, म्हणजे पहिल्या साईडला टी असेल, म्हणजे सपोज आता या केसमध्ये तुमच्या या साईडला टी असेल आणि दुसऱ्या साईडला एफ असेल, टी आणि एफ, टणन 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 टण टणन, टी आणि एफ, मी काय बोलतोय नीट लक्षात घ्या, टी आणि एफ असेल, टी आणि एफ असेल तर त्याचा आन्सर येतं एफ, बाकीचं सगळ्यांचं टी. सर काय बोलला तुम्ही, लक्ष द्या, आता लक्ष द्या. मी म्हंटल टी इम्प्लाइज एफ असेल तर त्याचा आन्सर येतं एफ, बाकी सगळं टी. मी काय बोलतोय त्याच्याकडे प्लीज लक्ष द्या. मी तुम्हाला ऑरचं लॉजिक शिकवलं, अँडचं शिकवलं, इम्प्लाइजचं पण सांगितलं, डबल इम्प्लाइजचं पण मी बोललोय, पण ठीक आहे आता इथे नाहीये ते डबल इम्प्लाइज, त्याचं सोड, ऍटलीस्ट हे तरी लक्षात ठेवा. आणि नसेल ना येत तर तुम्ही एक काम करा, मागच्या व्हिडिओज बघा, बिकॉज मी प्रत्येक लेक्चरला कितीदा ओरडून सांगितलं ही गोष्ट. चला पुढे. ओ 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 ओ. आता लक्षात घ्या बाळांनो मी काय करतोय. अरे अरे ये क्या कर दिया मैंने. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता जाऊ दे सोडा, आपण आता डायरेक्टली काय करू, सॉल्व्ह करूया या गोष्टींना. चला आता सॉल्व्ह कसं करणार. पी इम्प्लाइज, ठीक है, अपन को क्या, ठीक आहे. चला आता लक्ष द्या. आता बाळांनो आता ओके, आता ओके मध्ये दिसतंय तुम्हाला सगळं, ठीक आहे. आता बाळांनो लक्षात घ्या, आपल्याला पी इम्प्लाइज हा कॉलम करायचा आहे, ठीक आहे. चला आता हा एक आहे आपल्याकडे रेडी, याची व्हॅल्यू पण रेडी आहे आपल्याकडे. चला आता दोघांना मिळून काय करून टाकू आपण, सर पी लागणार आहे, हा नाही लागणार, ओके ओके, चला ठीक आहे, याला खोडून टाकू आपण. चला हा काय होता आपला, निगेशन पी होता, ठीक आहे, निगेशन पी होता आणि याची व्हॅल्यू होती एफ, ठीक आहे. डोंट वरी, आपल्याकडे एक गोष्ट आहे, आता पी आपल्याकडे आहे. चला आपण एक बनवणार आता, पी इम्प्लाइज निगेशन पी, म्हणजे हा टेबल घेतोय मी, ठीक आहे. पी इम्प्लाइज निगेशन पी और क्यू, ठीक आहे. आता मला सांगा पी किती आहे, टी आहे. पी फोकस करा, पी टी आहे, निगेशन पी और क्यू, इथे त्याची व्हॅल्यू आहे बाळांनो, लक्ष द्या, इथे त्याची व्हॅल्यू आहे, निगेशन पी, ठीक आहे. आता इथे त्याची व्हॅल्यू काय सांगते, इथे टी आहे, हा पण टी आहे, टी आणि टी काय असणार, टीच असणार, ठीक आहे. आता दुसरं बघा, पी टी आहे, हा फॉल्स आहे, मी तुम्हाला सांगितलंय टी आणि एफ आले तर एफ येतो, बाकी सगळं टी असतं बाळांनो. इकडे एफ आहे, ठीक आहे, इकडे टी आहे, टी आहे बाळांनो. फक्त टी आणि एफ आला की लगेच तिथे काय करायचं, फॉल्स लिहून टाकायचं. मी तुम्हाला काय बोलतो ते आय होप कळत असेल तुम्हाला, ठीक आहे. आता इकडे एफ आहे, इकडे टी आहे, काय होणार बाळांनो, एफ आणि टी मिळून टी होणार. सर टी कसं काय होणार, कारण की बाळांनो टी इम्प्लाइज एफ ला फक्त एफ येणार, बाकी सगळीकडे टी येणार. या लॉजिकने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे, याचा ट्रूथ टेबल काढलेला आहे. आता आहे ना बाळांनो, मला तुम्हाला काहीतरी गोष्टी अजून 2-3 सांगायचे, प्लीज लक्ष द्या. हा जो फायनल टेबल आहे ना, हा फायनल टेबल याच्याकडे खूप महत्व आहे बरं का, कारण की या फायनल टेबल वरून अजून नवीन कन्सेप्ट पण येणार आहेत, ज्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये शिकायचे आहेत. पण मी तुम्हाला एक हिंट देतो की हा मेन टेबल आहे, दिस इज द मेन टेबल, ठीक आहे. मेन टेबल कोणता, की जो आन्सर वाला फायनल, कारण की क्वेश्चन मध्ये तोच होता ना, त्याचा ट्रूथ टेबल, ठीक आहे. आणि याच्यासाठी आपण हे सगळा हट्टास केला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट काय असते माहिती का, सिंपल गोष्टीने पण मी तुम्हाला सांगू शकतो, पण एक तुम्हाला लॉजिक सांगतो त्याच्या मागचं, की जर एखाद्या पूर्ण ओपन स्टेटमेंट मध्ये, मी काय बोलतोय लक्षात घ्या, जर एखाद्या पूर्ण स्टेटमेंट मध्ये किती स्टेटमेंट आहेत हे बघायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये किती स्टेटमेंट आहेत, इथे पी आहे, इथे क्यू आहे, आणि दुसरा कोणता दिसत नाही. सर हा निगेटिव्ह पी, अरे बाळांनो पण पीच आहे ना तो. मी काय बोलतोय, स्टेटमेंट्स किती आहेत, 2च आहेत ना,
दोन आहेत बाळांनो, बिकॉज पी आणि क्यू. मला झेड दिसत नाहीये, मला वाय दिसत नाहीये, मला एक्स दिसत नाहीये, मला डब्ल्यू दिसत नाहीये, कोणच दिसत नाहीये, मला फक्त पी आणि क्यू दिसतोय बाळांनो. म्हणजे दोन स्टेटमेंट्स आहेत. जर दोन स्टेटमेंट्स असतील ना बाळांनो, तर मला रो किती बनणार, म्हणजे ह्या रो म्हणजे आडव्या असतात, लक्षात घ्या ना आलाय का. काय काय लोकांना रो म्हणजे माहित नसेल. रो आणि कॉलम तुमच्या बिल्डिंगला असतात, पाडून टाका सगळे कॉलम, बिल्डिंग पण उभा राहील अशीच. ठीक आहे ना. कॉलम उभे, रो आडव्या, कॉलम उभे, रो आडव्या. टन 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 टन. ठीक आहे. सो बाळांनो लक्षात घ्या, हे रो किती झालेत बाळांनो बघा. 1 2 3 4. सर 4 झालेले आहेत. सर याच्यामध्ये काय सांगायचं काय तुम्हाला, मला हे सांगायचंय, जर स्टेटमेंट 2 असतील तर रो किती बनवायच्या, 2 रेस टू एन. 2 रेस टू एन. एन म्हणजे काय की नंबर ऑफ स्टेटमेंट. नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत, 2. 2 रेस टू 2 किती असणार, 4. सो 4 रोज. 1 2 3 4. गेट ऑन द डान्स फ्लोर. ठीक आहे. आता कॉलम साठी सर अशी काय कुठली आहे का गोष्ट, कॉलम साठी मी सांगणार ना बाळांनो, लक्ष द्या. आता कॉलम साठी ना बाळांनो, मी ह्या गोष्टी सगळ्या आता इरेज करतो, बिकॉज आता ह्या तुम्हाला कळालेत. याच्याकडे लक्ष नका देऊ, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्या, मी जे आता एक्सप्लेन करतोय त्याच्याकडे. ठीक आहे. चला आता मला सांगा, कॉलम साठी काय शॉर्टकट आहे, इकडे फोकस करा. कॉलम साठी ना मी कनेक्टिव्ह बघणार. हा एक कनेक्टिव्ह, ठीक आहे. निगेशन पी वाला एक कनेक्टिव्ह 2, ठीक आहे. आणि हा एक कनेक्टिव्ह 3. किती कनेक्टिव्ह आहेत, 3. ठीक आहे बाळांनो, 3 कनेक्टिव्ह आणि 2 स्टेटमेंट. सो बाळांनो माझा कॉलम साठी फॉर्म्युला असणार एम प्लस एन. बाळांनो काय असणार, एम प्लस एन. एम काय असणार, कनेक्टिव्हचे नंबर्स किती होते, हे 3. प्लस आता मला सांगा की एन किती होता, एन म्हणजे किती, नंबर ऑफ नॉर्मल सिंपल स्टेटमेंट किती होते, 2 होते. सर हे काय करताय, इज इक्वल टू 5. तुम्ही तुमच्या वहीमध्ये बघू शकता की टोटल आता आपण आन्सर मध्ये जे होतं ते टोटल कॉलम किती होते, 5. सो हे लॉजिक असतं बाळांनो. ठीक आहे. कॉलमचं लॉजिक का आलं, रोचं लॉजिक का आलं. सर हे कुठे कामाला येतं, कामाला कसं येणार, काय येणार, मी तुम्हाला लगेच नेक्स्ट आता एक्झाम्पल मध्ये सांगून टाकणार आहे. ठीक आहे. एवढं का आलं का मला सांगा फक्त. आणि जर तुम्हाला हे कळालं असेल तर कमेंट करा जय माता दी. ठीक आहे. काय कमेंट करणार तुम्ही, जय माता दी. सर काय लॉजिक आहे का याचा, ते पेपर मध्ये कळेल तुम्हाला. चला लक्ष द्या आता, या पूर्ण आता ह्याच्यामध्ये लक्ष द्या, ऑब्झर्व करा, ऑब्झर्व करा. ठीक आहे. याच्यामध्ये बाळांनो मला सांगा की आता हा जो निगेशन पी आहे, हा एक पी झाला, हा क्यू झाला, इथे पण पी झाला, हा क्यू आहे. म्हणजे पी क्यू म्हणजे बेसिकली जे स्टेटमेंट्स आहेत सिंपल स्टेटमेंट ते किती आहेत, 2 आहेत. सर मग आता रोज किती बनणार, 2 रेस टू 2. 2 रेस टू 2, 2 रेस टू 2, 4. ठीक आहे. आता रोज तर मला कळालं 1 2 3 4, 4 रोज बनणार आहे. ठीक आहे. आता बाळांनो कॉलम किती बनणार हे मला चेक करायचं आहे. सर कॉलम साठी काय लॉजिक असतं, अरे तेच बाळांनो, कनेक्टिव्ह मी चेक करणार, कनेक्टिव्ह चेक करणार. आता कनेक्टिव्ह कोणते आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ह चेक करू आपण. हा आहे 1, ठीक आहे, हा 2, हा 3. सर याला 4 म्हणा ना, सर याला 4 म्हणा ना, सर याला 4 म्हणा ना, सर याला 4 म्हणा ना. बाळांनो नाही म्हणणार मी 4. सर का नाही म्हणणार याला, याला का तुम्ही हे करताय, याच्यावर अन्याय का करताय. बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हा निगेशन पी आहे, इथे पण निगेशन पी आपण काउंट केलंय. सो डबल वाले नाही घ्यायचे. म्हणजे कळतंय का तुम्हाला, एका स्टेटमेंटला जो कनेक्टिव्ह लागलेला आहे त्या सेम स्टेटमेंटला जर दुसरीकडे कनेक्टिव्ह तो लागला असेल तर त्याला काउंट करायचं नाही. ठीक है. याला अपन कुछ नहीं समझते, इसको अपन कुछ नहीं समझते, इसको अपन नहीं लेंगे. किती झाले, 1 2 3 4. सर याला का घेताय तुम्ही, अरे बाळांनो बघा ना, हा निगेशन क्यूच्या पुढचा आहे, निगेशन क्यूच्या पुढचा आहे, हा कॉमन नाहीये. तुम्ही म्हणाल की हा इथं पण आहे, हा इथं पण आहे, इथं पण पी, इथे पण क्यू, पी क्यू पी क्यू. बाळांनो इथले पी क्यू बघा, तिथले पी क्यू बघा, ते निगेशन पी आणि निगेशन क्यू आले, कळतंय का, सेम नाहीये. सो त्याला आपण एक कन्सिडर करणार. म्हणजे आपण 1 2 3 4. आणि सर हे निगेशन क्यू ला पण नाही पकडलं आपण. येस, गुड बेटा गुड. 1 2 3 4 5. आता कॉलमचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो, कॉलमचा फॉर्म्युला असतो एम प्लस एन.
एम किती आहेत बाळांनो? एम हे आहेत सगळे 1 2 3 4 5 आणि एन किती आहेत बाळांनो? एन म्हणजे सिंपल स्टेटमेंट्स किती आहेत बाळांनो? 2. ठीक आहे, टोटल 7. सो 7 कॉलम येणार आहेत बाळांनो आणि टोटल जे आपले आता कॉलम तर तुम्हाला काय आले 7 येणार आणि जे टोटल रोज होत्या त्या किती येणार? 2 म्हणजे 4. आता चेक करूया चला. लक्षात घ्या सर तुम्ही आम्हाला फसवताय, कदाचित कॉलम तेवढे आले नाहीत तर एक काम करा, मी इथे लिहून ठेवतो, शेवटी आपण चेक करू. रो किती होते बाळांनो? 4. ठीक आहे, कॉलम किती होते बाळांनो? दिसतंय का ते? हा, कॉलम किती होते? 7. बरोबर ना? ओके, आता आपण चेक करूया आणि लास्टला आपण मी हेन्स प्रूव्ह करणार आणि जर हे मॅच झालं तर मी एक डान्स करणार इथं. आता काय काय लोक आहेत ना लेक्चरला पुढे पळवून बघतील की भेंडी याने डान्स केला का, त्यांना डान्सची मतलब, पण त्यांना इथे आता मी जे सोल्युशन सांगतोय त्यांच्याशी काय घंटा मतलब नाही. नॉनसेन्स. लक्ष द्या आता. आता बाळांनो इथे 2 स्टेटमेंट आहेत सिंपल, पी आणि क्यू. मग मी सुरुवात पी आणि क्यू पासून करतो ना. सर तुम्ही उंगली से क्यों पढ़ा रहे हो सर, स्टाइलस देखे देखो ना. पी, ठीक आहे, इकडे क्यू. ठीक आहे सर, कॉलम किती होते? 7 होते. आता मी पी पासून सुरुवात करतोय, सिंपल गोष्टी सारखी सुरुवात करणार. जसे की आपण काय करायचो, 4 रोज होत्या, डबल टी डबल एफ, इकडे टी एफ 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 टी एफ. ठीक आहे, पी झाले, क्यू झाले. आता बाळांनो बघा, निगेशन पी आहे, तर निगेशन पी चा मी काय करणार, एक टेबल बनवणार. निगेशन पी. सर निगेशन पी म्हणजे काय बाळांनो? पी ला निगेटिव्ह करून टाकायचा. पी ला निगेटिव्ह करून टाकू आपण. चला, टी ला काय करणार मी आता? निगेटिव्ह करणार. एफ, टी ला इथं एफ, एफ ला इथे टी, या एफ ला इथे परत टी. सिंपल 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 सिंपल. किती मस्त दिसतंय हे आणि किती म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काही लॉजिक नाही लावायचं भाई, एवढं सिंपल आहे ही गोष्ट. बाळांनो आता ऐका, क्यू आहे का माझ्याकडे? क्यू तर आहे माझ्याकडे. निगेशन पी आहे का? आहे सर. बाळांनो निगेशन पी इथं परत दिले आहे सर. कितीदा तुम्ही काढता बाळांनो? निगेशन क्यू नाहीये ना? ओके सर, चिलॅक्स, बनवून टाकू आपण निगेशन क्यू, तुम्ही काळजी नका करू सर. ठीक आहे बाळा. टी चं काय होणार बाळांनो? निगेशन मध्ये एफ, या एफ चं काय होणार? टी, या टी चं काय होणार? एफ, एफ चं काय होणार? टी. ठीक आहे, आता ओके सर. आता निगेशन पी पण आहे, निगेशन क्यू पण आहे. आता सगळ्या गोष्टी झाल्या ना, कनेक्टिव्ह चेक करून सगळ्या गोष्टी झाल्या ना, काय करायचं माहिती का? एकदम इम्पॉर्टंट गोष्ट. सर काय करायचं? सगळ्या गोष्टींना एकदा नीट ऑब्झर्व करायचं पूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये तो क्वेश्चन, आणि त्याच्यामध्ये मग आता काय करायचं? मेन कनेक्टिव्ह हुडकायचा. मेन कनेक्टिव्ह म्हणजे काय? 2 स्टेटमेंटला विभाजित करणारा जो असणार कनेक्टिव्ह त्याला मी म्हणतो मेन कनेक्टिव्ह. आता हा कोणता आहे मेन कनेक्टिव्ह? बघा आता, उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना. बघा हा मेन कनेक्टिव्ह आहे. सर मेन कनेक्टिव्ह पकडल्यानंतर काय? आता कुणाला पकडायचं? कुणाला पकडायचं नाही ना आलाकडनं. आता आहे ना क्वेश्चन वर फोकस करायचा. आता निगेशन पी और क्यू याचा टेबल बनवायचा. ठीक आहे, कारण आपल्याकडे निगेशन पी आहे इथे इथे. ठीक आहे, आणि क्यू आहे का नॉर्मल छोटूवाला? आहे. सो एक बनवून टाका आता, निगेशन पी और क्यू. ठीक आहे, ओके डन. ठीक आहे, आता बघा. ठीक आहे, आता बघा बघा बघा, एक काम करतो मी बाळांनो, या गोष्टीला आहे ना जरा थोडस मी अजून हे करतो, बिकॉज कसं आहे की आपल्याला पूर्ण टेबल 7 कॉलम हे करायचे ना. सो 7 कॉलम नाहीत होणार, त्यासाठी मी परत एकदा हे करतो. तुम्ही व्हिडिओ पुढे घेऊ शकता. ठीक आहे ना. मी काय बनवणार होतो? निगेशन क्यू, निगेशन क्यू, क्यू ला एफ टी एफ टी. ठीक आहे, आता बाळांनो आता मी बनवणार आहे एक कॉलम. ठीक आहे, चलो. निगेशन पी और क्यू,
निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू. ओ हो, निगेशन पी आणि ऑर क्यू. निगेशन पी तर आहे माझ्याकडे सर, आणि मध्ये ऑर आहे. ऑर म्हणजे ऍडिशन असतं. एफ ला मी पकडणार 0, ठीक आहे ना. निगेशन पी आणि क्यू कुठे सर, इथे क्यू. क्यू ला पकडणार 1, कारण की टी आहे त्याला 1 पकडतो. एफ आहे त्याला 0 पकडतो. 0 + 1 काय येतो 1. सर 1 लिहून टाका. 1 कशाला लिहून आलाय का मी, आता इथे लिहिणार टी, ठीक आहे ना. आता बाळांनो बघा परत एकदा, निगेशन पी 0 आणि क्यू 0, 0 0 बन जाए तू हिरो, ठीक आहे. याडछाप लोकांनो 0 + 0 0 असणार म्हणजेच एफ, ठीक आहे ना. एक गोष्ट मला आता बोलू वाटायची, कारण की आता एक गोष्ट सुचली मला, एकदम फनी गोष्ट आहे बाळांनो. लक्षात घ्या, एफ ला आपण शेवटी 0 पकडतो, आणि जर माणसाच्या आयुष्यात दोनदा 0 असेल ना तर त्याचा एफ होतो, एफ, ठीक आहे ना. लक्षात घ्या, हे एक मोठं सूत्र आहे, ठीक आहे. इथे लक्ष द्या, 1 आणि ऑर काय आहे 1. 1 + 1 सर 2 लिहून टाका. नालायक आहात तुम्ही, टी लिहिणार मी, ठीक आहे ना. एफ 0, टी ला पकडा 1. सर कुणाला काय पकडू नका, डायरेक्टली सॉल्व करा. ओके, टी येणार, डन, ठीक आहे. आता ही गोष्ट कळाली असेल तुम्हाला मी काय बोलतोय ते, हे काय केलं ते आता. ओके, डन. सो आता याच्या पुढे जाऊया. याच्या पुढे कोणता आहे सर, हा ब्रॅकेट आहे, तो ब्रॅकेट पण सॉल्व करा सर. निगेशन पी और निगेशन क्यू, ठीक आहे. आता निगेशन पी माझ्याकडे आहे, निगेशन क्यू माझ्याकडे आहे, मध्ये आहे ऑर, ठीक आहे. दोन्हीकडे ऑरच होतं, इथे पण ऑरच होतं बाळांनो, इथे पण आता ऑरच आहे. ऑर म्हणजे काय करतो बाळांनो, आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला, की आता याच्यावर आणि याच्यावर फोकस करायचं बाळांनो आपल्याला. ऑर म्हणजे बाळांनो काय करतो, ऍडिशन करतो बाळांनो, ठीक आहे ना. आता बाळांनो सांगा मला की 0 आणि 0 टोटल काय होतात 0. सो ऑर म्हणजे ऍडिशन, 0 + 0 0 एफ, ठीक आहे. 0 + 1 काय होतो बाळांनो 1 टी, ठीक आहे ना. 1 आणि 0 बाळांनो काय होतो, 1 आणि 0 1 येतो बाळांनो, टी, ठीक आहे ना. 1 आणि 1 काय येतो बाळांनो 1, म्हणजेच काय येतो बाळांनो टी. आता बघा बाळांनो, या दोन आता कॉलम मध्ये आपल्याला तिसरा आता एक कॉलम क्रिएट करायचा आहे, आणि त्या कॉलमचं नाव काय असणार आहे माहिती का, हा कॉलम आणि हा कॉलमचा अँड, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. आता मी काय करणार माहिती का, आता एक्झाम मध्ये तुम्ही ही पण गोष्ट करू शकता सर. कोणती गोष्ट करू शकता, कॉलमला एक नंबरिंग करू शकता. जसं की याला मी 1 केला, याला मी 2 केला, ठीक आहे, याला 3 4 5 6, आणि मग मी डायरेक्टली इथे काय करू शकतो की कॉलम नंबर, आता इथे मी लिहितो, चालाक ब्रो, व्हेरी चालाक, ठीक आहे, येस. आता इथे काय करणार मी 3 करणार, इथे याला अज्युम करणार 4, याला अज्युम करणार 5, ठीक आहे ना, आणि याला करणार 6, ठीक आहे, याला करणार 6. आता मी डायरेक्टली असं लिहू का की 5 अँड, याला ब्रॅकेट करतो बाळांनो, 5 अँड 6, 5 अँड 6, ओके. 5 आणि 6 म्हणजे बेसिकली मी काय करतोय, हा कॉलम आणि याच्यामध्ये अँड लावून हा कॉलम, अरे सेमच करतोय. तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही ती लिहू शकता, ठीक आहे ना. सर मग ही जी तुम्ही मेथड केली 4 5 6 हे असं लिहिणं, हे एक्झाम मध्ये अलाउड आहे का, अलाउड आहे बाळांनो, ठीक आहे ना. चला आता टी मल्टिप्लाइड बाय एफ म्हणजे काय की अँड म्हणजे मल्टिप्लाय. टी ला आपण मानतो, टी ला आपण काय मानतो, टी ला आपण काहीच नाही मानत, नाही बाळांनो असं नाही. टी ला आपण 1 मानतो, एफ ला आपण काय मानतो 0 मानतो, एफ ला काय समजतो 0 समजतो बाळांनो. सो 1 मल्टिप्लाइड बाय 0, आता अँड आहे म्हटल्यावर मल्टिप्लिकेशन असणार ना. सो 1 मल्टिप्लाइड बाय 0 इज 0, इट इज एफ, ठीक आहे. एफ म्हणजे काय 0 आणि टी म्हणजे 1. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार एफ, 0 येणार ना. 1 मल्टिप्लाइड बाय 1 काय होणार बाळांनो 1. 1 मल्टिप्लाइड बाय अजून एक 1 काय होणार 1. सो बाळांनो फायनल आन्सर आता आपलं आलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करू शकता, डबल एफ डबल टी. ओके, आय होप हे तुम्हाला कळालं असेल. तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे लिहू शकता. सर आम्ही आधीच लिहिलेलं आहे, मला माहिती आहे तुम्ही नालायक किती आहात, ठीक आहे. लक्ष द्या, समजून घ्या गोष्टींना, ठीक आहे. नुसतं लिहिण्यावर फोकस नका करू बाळांनो,
लिहायचं काय तुम्ही कधी पण लिहू शकता. तुम्ही ह्या लेक्चर्सला यासाठी बघताय डिटेलमध्ये आणि त्यातनं, ठीक आहे ना. एवढं डिटेलिंग भाई कुठला टीचर करत पण नसेल. एवढं इथे उड्या मारून मी का शिकवते, बिकॉज कारण की भाई तुम्हाला एकदम कन्सेप्ट डोक्यात एकदम फास्ट फॉरवर्ड. या व्हिडिओला आहे ना 1.5 वर जरी तुम्ही बघत असाल ना, काय काय नालायक 2 वर पण बघत असतील, ठीक आहे, त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे भाई. ठीक आहे ना. बघा ना एकदम फास्ट. तुमच्या जागी मी असतो तर मी काय केलं असतं माहिती का, एकदम 2x वर लावली असती किंवा 1.5x वर लावली असती ही व्हिडिओ आणि मस्त पैकी बघत बसलो असतो. 2दा-3दा व्हिडिओ बघितली भाई, कन्सेप्टच क्लिअर, कन्सेप्टच क्लिअर. लोकल क्लास वाले डायरेक्टली कोमात, भाई आपण जोमात. ठीक आहे ना, असं केलं असतं काहीतरी. इट्स ओके. चला पुढे. एक मुलगा म्हणतोय की सर तुमची आज तब्येत खराब आहे का? हो, माझी जरा तब्येत खराब आहे बाळांनो. सर त्याच्यामुळे जोश कमी आहे. जोश कमी नाहीये बाळांनो, जोश तेवढाच, जिद्द तेवढीच, आकांक्षा तेवढीच, प्रतीक्षा तेवढीच, शांती तेवढीच, कामना तेवढीच, इच्छा तेवढीच. ठीक आहे ना. सर काय बोलला ते मोटिवेशन देतोय बाळांनो मी तुम्हाला. ठीक आहे ना. आयुष्यात माणसाच्या कामना असावी, इच्छा असावी, जागृती असावी, ठीक आहे, प्रेरणा असावी, कल्पना असावी. ठीक आहे, बस. आता लक्षात घ्या. आता तिसरा क्वेश्चन आहे बाळांनो. तिसरा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन रिपीट झालाय का? पी और क्यू होता इथे, पी अँड आर आहे. ओ हो, हा क्वेश्चन रिपीट नाही झाला. हा क्वेश्चन आपल्याला रिपीटला बोर्डला बसवू शकतो. सर असं का बोलताय? बाळांनो एक चेक करा याच्यामध्ये काय. एक गोष्ट बघा, आता माझं डोकं फिरलं बाळांनो. ठीक आहे ना, मला सॉल्व्हच नाही करायचं आता हे. तुम्ही मला सर कसं काय? बाळांनो चेक करा ना, इथं पी आहे, डन. आर आहे, डन. पी आहे, डन. क्यू आहे. ओहो, ओहो सर काय झालं सर, का तुम्ही दुःखी आहात? बाळांनो या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये पी पण आहे, क्यू पण आहे, आर पण आहे. तर मग असू द्या ना आर, काय फरक पडते? फरक पडतो. सर कसं काय फरक पडतो? काय बोलताय तुम्ही? बाळांनो मी तुम्हाला रो ची एक निंजा टेक्निक सांगितली होती की भाई रो किती असतात कसं कॅल्क्युलेट करणार. काय केलं होतं तुम्ही? 2n केलं होतं की नाही? येस सर, 2n केलं, बरोबर आहे. पण यामध्ये आता n जे सिंपल स्टेटमेंट आहेत ते 3 आहेत. क्यों नहीं समझ रही पब्लिक? 2n 8 होणार आता, म्हणजे 2 3 8 होणार. सर होऊ द्या ना 8. काय होते? 8 रोज असणार बाळांनो, 8 रोज. पब्लिकला अजून त्याचं गांभीर्यच कळत नाहीये. सर कॉलम किती असणार ते सांगा आम्हाला. ठीक आहे, कॉलम चेक करू. चला आता तेच करावं लागेल आपल्याला, कॉलमच चेक करावे लागतील. बघा, 1 यार, 1 2 3 4, बरोबर ना. हे कनेक्टिव्हला 1, ह्या कनेक्टिव्हला 2, याला 3 आणि या कनेक्टिव्हला 4. बरोबर आहे सर. तर तुम्ही कधी चुकत नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाळांनो आता लक्ष द्या. PQRच्या याच्यामध्ये आपल्याकडे टोटल 4 कनेक्टिव्ह आहेत. आणि सर स्टेटमेंट किती आहेत? 8 आहेत का? अरे नालायकानो, ते रोज होत्या 8. ठीक आहे, टोटल सिंपल स्टेटमेंट 3 होते. 4 आणि 3 किती असणार? आता कॉलम 7 असणार बाळांनो. हे 4 M झाले आणि n आपल्याकडे किती होता? n आपल्याकडे होता बाळांनो 3. 4 अधिक 3, n3 कोणता होता? P, Q आणि R. ठीक आहे ना. M हे 4. ठीक आहे, टोटल झाले 7. शिट, महाराष्ट्र बोर्डच्या तर आईला माझा नमस्कार. ठीक आहे, लक्ष द्या आता बाळांनो. आता आपल्याला रोज क्रिएट करायचे, कॉलम क्रिएट करायचे. लेट्स कम ऑन, आपण कॉलम क्रिएट करूया. रोज ज्यावेळेस 8 बनणार ना, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की काय आता गफलत होणार आहे. ठीक आहे ना, गफलती. पी इथे मी बनवला, राईट. सर पी वर बनवा, कारण 8 रोज आहेत. तुम्ही ऑलरेडी तुमचं अक्षर मोठे. पी, ठीक आहे ना. इथे पी बनवतो. इथे मी आता क्यू बनवतो. क्यू बनवतो मी, क्यू बना रहा हूं. क्यू बनवतो. त्यानंतर आर बनवतो.
इथे, ठीक आहे ना सर. हे एका सरळ रेषेत नाही होत, नाही होत तर नाही होत, ठीक आहे ना भाई. मला 8 रोज करायचे, 8 रोज इज नॉट अ जोक, ठीक आहे ना. पी क्यू आर, त्यानंतर बाळांनो आता पी झाला, आर झाला, ठीक आहे ना. आता निगेशन वाला पकडायचा, निगेशन वाला हा आहे, निगेशन क्यू, ठीक आहे. निगेशन क्यू, निगेशन क्यू, ठीक आहे. निगेशन क्यू, ठीक आहे. पी क्यू आर, निगेशन क्यू. बाळांनो अजून काय आहे का याच्यामध्ये, चेक करा अजून काय आहे का की आपण मिस करतोय. सर काहीच नाहीये. आता डायरेक्टली आपल्याला मेन कनेक्टिव्ह बघायचं आणि इकडचा कॉलम आणि इकडच्या कॉलमचं एक वेगळे सिंगल कॉलम काढायचे. येस, गुड, ठीक आहे. चला आता लक्ष द्या. अरे अरे भाई साहब, ये कैसे हो गया. हा चला आता लक्षात घ्या. पी घेऊया आपण. आता 8 रोज बनवायचे सर. आता 8 रोज बनवायचे म्हणजे काय करायचं माहिती का. 8 घ्यायचा, 8 घ्यायचा, 8 आहे 8, त्याला तोडायचा मधून. 8 ला तोडला मधून तर काय होणार. 4 4, 4 ट्रू 4 फॉल्स, 4 ट्रू 4 फॉल्स, 4 ट्रू 4 फॉल्स, 4 ट्रू 4 फॉल्स, ठीक आहे. चला 4 ट्रू करा. 1 2 3 4, 1 2 3 4. नशीब बसले सगळे. आता क्यू ला काय करायचं माहिती का. 4च्या निम्म करायचं म्हणजे किती झाले 2. टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, ठीक आहे. टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, ठीक आहे. आता आर ला काय करायचं. आता 2 होते टी टी एफ एफ, 2च्या परत निम्म करायचं. टी एफ टी एफ, 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 ठीक आहे. टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ, ठीक आहे. आता निगेशन क्यू बाळांनो, निगेशन क्यू जे आहे ना, आता ते आपल्याला क्यू पकडायचा आहे आणि त्याला निगेटिव्ह करून टाकायचा आहे. सर कलर बदला ना, कारण की आम्हाला आहे ना आता वेगवेगळे कलर, रंगीबिरंगी आमच्या आयुष्यात कलर हवेत. बाळांनो आयुष्यात तुमच्या खूप रंग आहेत, ठीक आहे ना. स्वतः लक्षात घ्या. आता निगेशन क्यू, क्यू ला निगेटिव्ह करून टाकायचा म्हणजे जर इकडे टी असेल तर इकडे फॉल्स. चला करा. एफ एफ टी टी, एफ एफ टी टी. सर हा छोटूसा टी करू त्याला मोठा, ठीक आहे. डन. काल आता ठीक आहे. सर काय झालंय ते पूर्ण झेंडाच बनवून टाकलाय तुम्ही, ठीक आहे ना. येस बाळांनो, उलटा झेंडा झाला जरा, ठीक आहे. इट्स ओके, लक्ष द्या. आता बाळांनो आपल्याला काय करायचंय की हा जो कॉलम आहे ना बाळांनो, लक्ष द्या. आता हा जो पार्ट आहे ना बाळांनो, हा पार्ट आता बनवायचा, ठीक आहे. चला हा पार्ट आता मी इथे बनवणार, ठीक आहे. कॉलम करणार याचा. ठीक आहे. पी अँड आर बाळांनो सांगा. पी आणि आर ला अँड करतोय मी. पी इथे आहे, आर इथे आहे. अँड, अँड म्हणजे बाळांनो काय असतो, मल्टिप्लिकेशन असतो. टी ला काय समजतो 1, एफ ला काय समजतो 0. बाळांनो सांगा आता टी आणि टी 1 मल्टिप्लाइड बाय 1 काय असणार बाळांनो 1, म्हणजेच काय असणार टी, ठीक आहे ना. मला सांगा 1 मल्टिप्लाइड बाय, आता आर आहे ना, 1 मल्टिप्लाइड बाय 0 बाळांनो काय असणार 0, म्हणजेच काय असणार एफ, ठीक आहे. आता इथे 1 मल्टिप्लाइड बाय आर किती आहे 1, किती असणार टी. 1 मल्टिप्लाइड बाय एफ किती आहे 0, काय असणार बाळांनो 0 एफ, ठीक आहे. 0 मल्टिप्लाइड बाय 1 काय असणार बाळांनो 0 एफ, ठीक है. परत इकडे 0 मल्टीप्लाइड बाय 0 बन जाएगा हीरो एफ, ठीक है. 0 मल्टीप्लाइड बाय 1
असणार 0f. ठीक आहे, 0 मल्टिप्लाइड बाय 0 डबल 0 0 स्क्वेअर. ठीक आहे f. ठीक आहे, आता लक्ष द्या बाळांनो, टी आणि टी, टी म्हणजे 1 अँड 1, 1 मल्टिप्लाइड बाय 1 1, 1 मल्टिप्लाइड 0 f, 1 1 t, 1 0 f, 0 1 f, 0 0 f, 0 1 f, 0 0 f. ठीक आहे सर, हे 1 आणि 0 असं एक्झाम मध्ये लिहायचं का? नाही ना, आलाय का? हे अंडरस्टँडिंग साठी आहे. अंडरस्टँडिंग साठी ही एक शॉर्टकट आहे, त्यामुळे मी इथे लिहून दिले, कारण की तुम्हाला लक्षात राहण्यासाठी की मी कसं काढतोय एफ, कशी काढतोय टी. ठीक आहे ना. आता दुसरा जो टेबल बनवायचा बाळांनो आपल्याला, आता टोटल किती टेबल झालेत बघा, 3 आणि इथे 2 5. आता जो 6वा टेबल असणार आहे ना, तो असणार बाळांनो, आता कलर अजून एकदा बदलूया आपण, यालाच रंगीबिरंगी करूया. चला, कोणता कलर घ्यायचा? हा घेऊ चला. अरे पण तो सेमच वाटेल, दुसरा घेऊ जरा. हा घेऊ चला, पर्पल घेऊ. पर्पल कलर, पी और निगेशन क्यू. ठीक आहे, पी और निगेशन क्यू. ठीक आहे, आता याचा टेबल बनवायचा आहे बाळांनो. पी कोण आहे? पी इथे, मी इथे. और आहे मध्ये सर, और. आता सर तुम्ही आहे ना मल्टिप्लिकेशन घ्याल, तुम्ही आहे ना लक्ष देणार नाही. अरे नालाय का, कुणाला शिकवतो? तो टीचर आहे मी. ठीक आहे ना. और ला मी काय पकडणार? प्लस पकडणार, 100% प्लस पकडणार. काही हो, मी प्लसच पकडणार. और आहे म्हणजे प्लस आहे, और आहे म्हणजे प्लस आहे, अँड आहे म्हणजे मल्टिप्लाय आहे, अँड आहे म्हणजे मल्टिप्लायड आहे, अँड म्हणजे मल्टिप्लाय, और म्हणजे ऍडिशन. जीसस ख्राइस्ट. ठीक आहे ना, लक्षात घ्या. पी किती आता? 1. निगेशन क्यू, ओहो, निगेशन क्यू एफ मध्ये काय करणार? प्लस. ठीक आहे ना, याला पकडला एफ म्हणजे 0. ओ हो हो हो. 1 आणि 0 काय होणार बाळांनो? त्याची ऍडिशन 1 म्हणजे टी. ठीक आहे बाळांनो, खूप ध्यानपूर्वक करायचं आहे, याला चुकायचं बिलकुल नाहीये आपल्याला. 1 आणि इथे 0 बाळांनो काय होणार? 1 म्हणजेच काय? टी. 1 आणि 1 बाळांनो काय होणार? और ऍडिशन होणार, 2 होणार सर, 2. बाळांनो नालायकपणा करू नका, 1 आणि 1 1च राहणार आपल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे ना. पुढे 1 आणि इथे 1 बाळांनो काय होणार? 1. ठीक आहे, पुढे 0 आणि इथे 0, 0 आणि 0 बाळांनो काय होणार? 0 आणि 0 बाळांनो होणार तुमचा 0. सर आयुष्याचा नाही बाळांनो, एफ. 0 आणि इथे 0 ऍड होणार, 0 आणि 0 सर 2 0, 2 कानाखाली मारा स्वतःला, 0 एफ. ठीक आहे, 0 आणि इथे 1 बाळांनो काय होणार? 1 होणार सर. 1 म्हणजे काय? टी, टाटा टी. 0 आणि 1 काय होणार बाळांनो? 1 होणार बाळांनो. 1 म्हणजे काय? टी. ठीक आहे, आता बघा, लक्ष द्या आता इथे. ठीक आहे ना, किती कलरफुल झालेलं आहे आयुष्य. ठीक आहे, हिरवा, भगवा, लाल आणि त्याच्यात मध्येच पर्पल. ठीक आहे ना. ठीक आहे, ओके. आता आपल्याला सिंपल गोष्ट झाली आहे. ही गोष्ट आपल्याकडे इथे आहे, ही गोष्ट आपल्याकडे इथे आहे. आता आपण काय करणार आहे? इम्प्लिकेशनचं साइन आहे, इम्प्लाइज करणार आहे. टी इम्प्लाइज टी. काय असतं बाळांनो? एकच गोष्ट सर तुम्ही क्लिअर करून टाका सर. टी आणि एफ असेल तर ते एफ आहे सर, बाकी सगळं टी आहे, बाकी सगळं टी आहे. हा शॉर्टकट तुम्ही आम्हाला सांगितला होता, आमचं तेव्हापासून आयुष्य बदललेलं आहे सर. टी आणि एफ, एफ, बाकी सगळं टी आहे आयुष्यात, सगळं टी. सर पटापट आता लिहून टाका तुम्ही. टी आणि एफ पहिल्यांदा शोधा सर, बाकी सगळं हे करा. टी आणि एफ, ओहो ओहो, टी आणि एफच दिसत नाहीये मला. टी आणि एफ नाहीये. टी आणि एफ सर उलट बघा मग. अरे नालायका, टी आणि एफ समोर समोर पाहिजे, म्हणजे बेसिकली इथे टी पाहिजे, इथे एफ पाहिजे, मग एफ येणार, बाकी सगळं टी. म्हणजे हे किती सिंपल झालं बाळांनो. सगळं टी 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 टनाटन टनाटन टी लिहून टाकणार मी आता. ओहो ओहो. ठीक आहे ना, टी एफ नव्हतंच कुठे, म्हणून सगळ्याचं आन्सर आलं टी. सगळ्याचं काय आलं आन्सर? टी. चेक करा एकदा.
ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. आता हे सगळ्याचं आन्सर टी आलं ना. आता हे कुणाचं आन्सर टी आलं? याचं आन्सर टी आलंय सर. अरे बाहेर गेला काय? हा याचा आन्सर टी आलंय, राईट, इम्प्लाइजचं. ठीक आहे, आता सर ऐका ना, जर सगळे टी असतील तर त्याला काय म्हणतात? सगळेच टी आहेत आयुष्यात, म्हणजे फायनल आन्सर बा. सर इथे कुठे एफ पण आहेत ना? अरे बानो लक्ष द्या. आता एक खूप खतरनाक इम्पॉर्टंट पुढची कन्सेप्ट आहे ना, ती यालाच कनेक्ट करून सांगतो तुम्हाला. एवढी मजा येईल ना, तुम्ही म्हणाल की ओ हो सर, तुम्हाला लाईक केलंच पाहिजे व्हिडिओला बेसिकली. ठीक आहे ना, ऐका, मला पण करा, काय हरकत नाही. ठीक आहे, लक्षात घ्या बाळांनो की आता इथे इम्प्लाइजचं साइन आहे, राईट. आणि इथे इम्प्लाइजचं साइन असल्यावर आपण बघितलं की जो फायनल ट्रुथ टेबलची व्हॅल्यू आली ना, ती सगळ्यात टी 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 आली आहे. बघा, सगळ्यात टी 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 टी, सगळा टी झालाय. ठीक आहे, लक्ष द्या. आता मी खूप खतरनाक इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगणार आहे. ठीक आहे, तर याला एक नाव असतं, टॉटोलॉजी. सर काय बोलला? हा, टॉटोलॉजी. सर खरं? अरे खरं बाळा, टॉटोलॉजी म्हणतात याला, टॉटोलॉजी. सर काय पण आपलं तुम्ही आपल्याला भंकस करताय सर? नाही, मी लिटरली भंकस करत नाहीये. हे ऍक्च्युअल मध्ये एक कन्सेप्ट आहे की जर सगळे टी असतील तर त्याला म्हणतात टॉटोलॉजी. काय म्हणतात? टॉटोलॉजी. ठीक आहे ना. आणि सर जर सगळेच फॉल्स असतील तर त्याला काय म्हणतात? कॉन्ट्राडिक्शन. काय म्हणतात? कॉन्ट्राडिक्शन. आणि सर टी एफ टी एफ टी एफ टी एफ किंवा टी 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 असेल, एखादा मध्येच एफ असेल किंवा एफ असेल आणि परत टी 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 असतील, किंवा एखादा तरी टी असेल किंवा एखादा एफ असेल, अशा ह्याला काय म्हणतात? मिक्स वाल्याला काय म्हणतात? कंटिंजन्सी. ठीक आहे, लक्ष द्या, ह्या गोष्टी इथे तुम्हाला आहेत. टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन्स आणि कंटिंजन्सी. आय होप तुम्हाला कळालं असेल बाळांनो. आता हा जो प्रॉब्लेम आहे शेवटचा, हा तुमचा असणार आहे होमवर्क, जो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर तुम्हाला बघायला भेटेल. पण माझी अशी इच्छा आहे, प्रामाणिकपणे नेक्स्ट व्हिडिओ न प्ले करता किंवा त्याचा आठवण विचार न करता स्वतः सॉल्व करा घरात. ठीक आहे, आणि चेक करा उद्याच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला माझं लेक्चर शिकवलेलं आज कळलं असेल. ठीक आहे, तसदीबद्दल क्षमस्व. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, सायमन गो बैक.